धन्यवाद परेश सरांचा. आपण एक गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहात. सचिन श्याम पाटील साहेब कसराळे गावचे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आपल्याला 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आहेत. आदरणीय भास्कर किनी साहेब यांच्या माध्यमातून 1111 रुपयाची देणगी आल्यात, त्यांचेही मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. मुकुल सोनार आणि ज्ञानेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक फेकण्यासाठी मंगेश मात्रे मैदानाच्या मध्ये तयार. पहिला बॉल बागपूरला गेले, स्लाइस केलं, गॅप मध्ये फटका मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येत आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा येत असताना मागे बंटी राठोडला पाहिलं, राजेशजी भोई यांना आपण पाहिलं. एक दर्जेदार खेळाडू म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर हँडिकॅपचं क्रिकेट असू द्यात किंवा डिसेबलचं क्रिकेट असू द्या, त्या सर्व क्रिकेटमध्ये राजेशजी भोई यांना लेदर क्रिकेटमध्ये आपण खेळताना बऱ्याच वेळी पाहिलं. जयजी मोने आज खुश आहे, चेहऱ्यावरती ते स्मित असं स्माईल सर्व काही अगदी सांगून जाणारे आहेत आणि निशांतनं ती अगदी चूक केली होती मैदानाच्या आतमध्ये. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता मुकुल सोनारचा, परंतु त्या ठिकाणी येतोय डॉट. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 2 चालू असतील मॅच. आर.के. डोंगरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर V24 बॉईज चंदनसार या 2 संघादरम्यान हा मॅच सुरू आहे. षटकादरम्यान पुढचा बॉल, मंगेश तयार. खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॉल फील्ड करण्यात येईल. एक सिंगल मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. राजू त्या ठिकाणी मात्र फील्ड करताना पाहायला मिळालेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये राजूने या बॉलला फील्ड केलं. खूप छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण. लोवर फुलटॉस बॉल फटका समोर खेळलाय क्षेत्ररक्षक अनिकेत, परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पार. षटकार. षटकार. 6 धावा कॅच तर कॅरी केला, परंतु ऑलरेडी बाहेर गेले होते. 6 धावा येत असताना आपण पाहिल्यात. चांगला बॉल कमबॅक करणं जाणतात मंगेश मात्रेची स्पेशलिटी आहेत. बऱ्याच वेळी मंगेशनं V24 बॉय चंदनसरसाठी ज्यावेळी सुरुवात केली ना, लेन त्यांच्याकडे चांगली आहेत, टप्पा चांगले आहेत आणि एखादा षटकार आल्यानंतर बऱ्याच वेळी काय करतात, एखादे गोलंदाज वाईट किंवा अतिरिक्त बॉल हाताळत असतात, पण मंगेश मात्रे त्यामधले अगदी कमबॅक करणारे गोलंदाज आहेत. मैदानाच्या मध्ये खूप चांगली आतापर्यंत कामगिरी. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 9. लास्ट बॉल मंगेशचा. पुण्यात ज्ञानेशसाठी फटका हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचत असताना पाहायला मिळत आहे सतीश आणि सतीश त्या टिपलाय झेल. संपलाय ज्ञानेशचा खेळ. आउट. एक ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हरसाठी दीपेश लोखंडे. दुसरं षटक फेकण्यासाठी दीपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये येत आहेत. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर योगेश. योगेश एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मुकुल सोनार. दीपेश लोखंडे मात्र मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत. दीपेश लोखंडे असतील, अनिकेत असतील, मंगेश, धीरेन,
राजू, अर्जुन, हार्दिक, प्रथमेश, संतोष, सतीश थोडा बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल पाहायला मिळाला. पंचांनी अगदी दर्शवलं की चांगली लेंथ त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आल्यात. थोडं बाहेर आले होते. आधीच पाय जो होता तो अगदी बाहेर आलात. शफल मोमेंट पाहायला मिळाली. त्यामुळे पंचांनी बाकीच्या सर्व काही गोष्टी अगदी क्लिअर केल्यात. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. पहिलाच यावेळी फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला तिसऱ्या बॉल वरती आणि मुकुल सोनारचा हा पहिला सिक्सर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6. अगदी बॉल बाहेरून मैदानाच्या आतमध्ये कसा येईल त्याच्यासाठी गोटू प्रयत्न करतायत. गोटू आपल्या मनापासून आभार आहेत कारण काल त्यांना 200 रुपयाचं प्राइजही मिळालं. 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडू धक्के संपल्यात. दीपेश लोखंडेवरती आक्रमण करत असताना पाहायला मिळाले. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. थोडंसं बॉलमध्ये आपण पाहिलं तर अगदी ते मिश्रण वळण घेत असताना तो थोडा मध्ये आला. मुकुल मात्र बीट होत असताना व्हेरिएशन करताना पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडू धक्के संपल्यात. 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल्स अजूनही खेळणं बाकी आहेत. रेटम ओव्हर द विकेट. पुढे टाकलाय खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक मात्र वेगवान बॉल पाहायला मिळतोय दीपेश लोखंडे यांच्या माध्यमातून. डॉट डॉट 6 डॉट डॉट आतापर्यंतची कहाणी राहिली आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप छान पद्धतीने आजचा दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चंदनसार विभाग त्यामधले 10 संघ. शेवटचा मॅच सुरू आहे पहिल्या फेरीतील. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. या ठिकाणी दीपेश लोखंडे शेवटचा बॉल घेऊन. गती परिवर्तन पुन्हा एकदा स्लोवर वन. बोट अगदी फिरवत असताना या बॉलवरती पाहायला मिळालेत. डॉट डॉट 6 डॉट 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 ही कहाणी राहिली या ओव्हरची. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 15 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहा हे प्रेक्षक वर्ग आहेत अगदी मैदानावरती बसले आहेत. काही जण त्या हॉटेलच्या जवळपास बसले आहेत. कॅमेरामॅनने सध्या ह्या गोष्टी कॅप्चर केल्या आहेत. काही जण खुर्चीमध्ये बसल्यात, चेअरमध्ये बसल्यात, मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मंडप आहेत. कल्पेश पाटील त्या ठिकाणी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. नामदेवजी वैती स्वतः त्या ठिकाणी बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. नामदेवजी वैती सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यामुळे या मंचावरती आपण. ओ पुन्हा एकदा एक चांगला बॉल अपील पंचांकडे त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव तर मात्र घेतली जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एक धावेत असताना आपण पाहू शकता सतीश. धावसंख्या आपण पाहिले तर एका धावेने जाऊन पोहोचते ती मात्र 16 धावा. पुढचा बॉल सतीशचा पुन्हा एकदा अँगलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. पंच लाला सर. डॉट बॉल आतापर्यंत 2 बॉल मात्र फेकून झाला. धावसंख्या 16. एकदा की तुम्ही सफल झाले की अगदी बाहेरचा वाईट तुमच्यासाठी लागू होतोय. तुमचा पाय जर बाहेर आला तर पंच मात्र त्या गोष्टी दाखवतायत. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. एकतर चुकी बॅट्समॅन करतात, दुसऱ्या बाजूने फिल्डर देखील चुकी करतायत.
साहिलचा अगदी खराब थ्रो पाहायला मिळाला, तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याने केला. 2 धावा तिथे कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 18 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. अठरा धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल कोलबट टप्प्याचा बॉल आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. अनिकेत वेगाने आल्यात बॉलवरती. चांगली फिल्डिंग, तितका चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागे बॅकअप करतायत प्रथमेश. एक धावेतात. एका धावेने संघाची धावसंख्या 19 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आणखीन एक कोलबट टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला गेलाय. साहिल पुण्याला जर्सी क्रमांक 30. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. थ्रो थोडा खराब आहे. धावचीची संधी आता निर्माण झाल्यात. फेकी होईपर्यंत पुन्हा 2 धावा. काय कशा प्रकारे गोष्टी घडतायत फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर दबाव धडपड प्रेशर दिसतोय. अगदी नवतरुण नसलेल्या खेळाडूंवरती नौके काही खेळाडू आहेत त्यांच्यावरती त्या सर्व काही गोष्टी दिसत आहेत. तुम्हाला फिल्डिंग कशी करायची, थ्रो कसा करायचा आहे, ह्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. 21 ला 1 विकेट. 2.5 चेंडू फेकून झाल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. सतीश पुन्हा तयार. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 22-22. एक धाव आपल्याला सध्या काही वाटत नाहीत, परंतु ज्यावेळी ती एका धावेने मॅच पराभूत होतो त्यावेळी त्या एका धावेचं रूपांतर काय असतं ते अगदी पाठीमागे हरलेला जयदुर्गा रायपाडा संघाला तुम्ही विचारू शकतायत. पुन्हा एकदा चित्र अगदी विचित्र प्रकार घडलाय. वाईड आलायत आणि त्याच्यावरती चौकारही आलायत. ज्या धावा डोंगरपाडा संघासाठी येत नाही ना त्या धावा सध्या तरी मोफत दिल्या जात आहेत असंच म्हणूयात V24 बॉय चंदन सरकडून. फिल्डिंग मध्ये तितके मात्र प्रॉमिसिंग फिल्डिंग पाहायला मिळाली नाही आतापर्यंत. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी कुठेतरी डगमगताना दिसत आहेत. बॉडी लँग्वेज मध्ये आपण पाहिलं तर तितका फायदा सध्या मैदानावरती दिसत नाही V24चा. धावसंख्या 27. म्हणून म्हटलं की ज्यावेळी चेस करण्यासाठी जाल त्यावेळी भरपूर काही गोष्टीवरती बदल घडू शकतो. कोलबट टप्प्याचा बॉल टाकला. पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनिकेत आणि बॉल फील करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 28-28. पहा हा वैतीपाडा संघ सध्या तिथे अगदी विराजमान आहेत. काही खेळाडू आपल्याला बसताना पाहायला मिळतात. तिथे एन्जॉय करतायत. अमर आहेत, हरी आहेत, इतर सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. योगेश आहेत. बाजूने असताना आपण पाहिलं तर चंदन सरचे खेळाडू आहेत. बदाम 11 चंदन सरचे संतोष वळवी त्या ठिकाणी अगदी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश मोने, दीपक, बंटी राठोड आणि अगदी सर्वांमध्ये चर्चा सुरू आहेत की तो मागचा मॅच कशा प्रकारे जिंकलाय त्याच्यावरती चर्चा सुरू आहेत. बाजूला रायपाडाचा संघ आहे त्यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू आहेत. तीन ओव्हर 28 धावा 1 गडी बाद. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. अर्जुन पासवान. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय. फटका त्या ठिकाणी मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मंगेश मात्रे जोपर्यंत फील्ड करतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. मैदानावरती नक्की सुरू तरी काय ते समजत नाही. नयननं सांगितलं सर्कस सुरू आहेत पण काय नक्की अगदी त्या आबादुबीवाला खेळ सुरू आहेत की पुन्हा एकदा ती लगोरी सुरू आहेत अगदी काही समजतच नाही.
पहा पुन्हा एकदा हा बॉल पकडण्याचा प्रयत्न केला, पायाने अडवला, फिल्डिंग केली, थ्रो केला, फेकी केली, गोलंदाज त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने थ्रो झाला, तिथे मिस्टेक घडली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाकडे फेकी झाली, तिथे मिस्टेक घडली. त्याच्यानंतर त्याने सरळ फेकले पाठीमागे, तिथे मात्र बॉल कव्हर करण्यात आला होता. धावसंख्या 31. ह्या धावा येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये मजा येऊ शकते. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा होईल. चांगला बॉल मध्ये आलाय. मुकुल सोनार सध्या स्ट्रगलिंग करतोय, कारण तुम्ही सफल झाले तर पंच बाकीच्या तुमच्या मोमेंट पाहणार, काही गोष्टी पाहणार. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये तुमचा अगदी पाय बाहेर आलाय आणि इतका बाहेर आलाय की तुम्ही अगदी लाईव्ह टेलिकास्टमध्ये जाऊन देखील पाहू शकतायत काय कशा प्रकारे गोष्टी घडल्यात. 31 ला 1 विकेट. लोवर फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका. अखेरीस तो षटकार मैदानावरती आलाय मुकुल सोनारच्या बॅटमधून. 6 धावा, सिक्सर. गावदेवी वैतीपडा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम कॅप्टनना विनंती आपण यावं. बदाम 11 चंदनसार टीमला विनंती आपण देखील या ठिकाणी यावं. आणि आई ग्रुप परेडपाडा, आई ग्रुप परेडपाडा, बदाम 11 चंदनसार, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमला विनंती करतो आपण यावं या ठिकाणी. आणि चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी विशाल येत आहेत. पुढचा बॉल लोवर फुल टच बॉल समोर खेळलाय. आता मिस्टेक गोलंदाजाकडून घडले आहेत. आता पहिला फिल्डिंग मध्ये, आता गोलंदाजी मध्ये चुकी, षटकार. धावसंख्या 43. ह्या चुक्या महागड्या ठरणार आहेत. जणू काही मुकुलची बॅट बोलू लागले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. 43 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. फटका पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावतायत बॉलवरती. बॉलला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. मुकुल त्या ठिकाणी धावतोय आणि 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच चित्र घडलं होतं. बॉल काही हातामध्ये येत नाही. आज V24 बॉय चंदन सरने हे कळलं नाही, भरपूर वेळा चुकी केल्या आहेत. कदापि त्याचा इम्पॅक्ट राहिलाय हा स्कोर. इतक्या चुकी केल्या नसता तर कदापि हा स्कोर थोडा कमी असता, परंतु त्याच धावा कुठेतरी एक्स्ट्रा दिल्यात. 46, 1 विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे. 46 धावा 1 गडी बाद. हेलिकॉप्टर उडवलाय, समोर खेळलाय. धाव फलकावरती धावा 50च्या पार गेल्यात. आता 50चा आकडा आलाय. मैदानाच्या आतमध्ये तो निर्णायक ठरताना पाहायला मिळेल की काय, असं चित्र दिसत आहेत. 52 झाल्यात आणि 53 धावांचं लक्ष पार करायचं आहे ते V24 बॉय चंदन सरला. मुकुल सोनार सुरुवातीला थोडा शांत होता, पण 17 बॉलमध्ये 32 धावेची एक झणझणाटी पारी त्यानं मैदानावरती पैश केलीत. चला आपण ड्रॉ करूयात. तिथे कर्णधार असतील शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, बदाम 11 चंदनसार, आई ग्रुप परेडपाडा आणि गावदेवी वैतीपाडा. आणि चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी. बदाम 11 चंदनसार, बदाम 11 चंदनसार एक प्रतिनिधी पाठवा. बंटी एकाला पाठवा. बंटी थोडं धावत आहे, कारण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाणार आहे. कॅमेरा बरोबर आहे, बरोबर परफेक्ट आहे. पहिला 2 उचला, 2 उचला. चला चिठ्ठ्या ड्रॉ केला जातोय. आधी 2, त्याच्यानंतर 2 आणि राहील ती बाय. तुम्ही उचललं तरी चालतील, टीम ओले, टीमच्या प्लेयरने उचला.
टीमच्या प्लेअरने उचला. त्या आधी त्या दाखवा, आधी दोन दोन ओपन करा. परेडपाडा आणि वैतीपाडा, चला टॉस करा. टॉस करून घ्या. परेडपाडा आणि वैतीपाडामध्ये टॉस करा. दुसरी सेकंड मॅच बदाम 11. शिरगाव संघाला बाय मिळालेले आहे. हॅलो, चला टॉस साठी यायचं आहे लगेच. वैतीपाडा आणि परेडपाडा, टॉस साठी या. वैतीपाडा आणि परेडपाडा संघ. चिठ्ठ्या उचलण्यासाठी दोघं आले होते आणि त्याच्यानंतर आता टॉस साठी दोघं जण तिथून बाजूनेच येतात, एकमेकांच्या बाजूलाच बसलेले आहेत. दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या बाजूलाच आहेत, ते हळूहळू येत आहेत. हा आमचा डीजे ऑपरेटर आमचे गोकुल आहेत, विश्वास दादा आहेत. आमचा जनरेटर तिथे त्या ठिकाणी प्रॉब्लेम करतोय, त्यामुळे कॅमेरामध्ये सध्या हा जनरेटर तुम्हाला पाहायला मिळतोय. हॅलो, ज्ञानेश्वर भाऊ, या ठिकाणी मान्यवर पाठवायचे टॉस साठी. चला, यानंतर सुरू असलेला जो सामना आहे त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. या दुसऱ्या फेरीमध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत. गावदेवी वैतीपाडा वर्सेस आपण पाहणार आहोत आई ग्रुप परेडपाडा. त्यानंतर विजेता संघ आणि बदाम 11 चंदनसार. आणि तिसऱ्या फेरीमध्ये डिरेक्टली दाखल झालेला आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, म्हणजे शिरगाव संघाला बाय मिळालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये 4 संघ एकमेकांशी झुंजतील. आपण वैतीपाडा आणि परेडपाडा यांचा पहिला सामना असेल आणि चालू असलेल्या सामन्यातला विजेता संघ वर्सेस चंदनसार. चला, या नाणेफेकीच्या कॉलकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना वैतीपाडा वर्सेस परेडपाडा. कसराळी कॉल केला जातोय आणि यस कसराळी, काय असेल आपला निर्णय? फक्त निर्णय कळवा, कारण आपण काय आता इंटरव्ह्यू घेणार नाही आहोत. शतरक्षण आतापर्यंत प्रत्येक जण येतोय आणि शतरक्षण स्वीकारतोय. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, गावदेवी वैतीपाडा विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. नाही, प्रश्न काही नाही आहेत, कारण टॉसपेक्षा सर्वाधिक जास्त मॅच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे दोघांनाही माहित आहे की फक्त टॉस जिंकल्यानंतर काय घ्यायचं आहे. ते दोघांनी ठरवून आले होते. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 8 धावा. दीपेश लोखंडेची बॅट मैदानाच्या आतमध्ये आता बोलू लागले आहेत. 3 बॉलमध्ये त्याने 2 चौकार ठोकल्यात आणि धावफलकावरती धावा 8. 53 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 8 धावा धावफलकावरती मुकुल सोनार, एक दर्जेदार इनिंग त्यानं मैदानावरती पैश केली होती. वैतीपाडा आणि परेडपाडामध्ये पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडमध्ये मॅचमध्ये विजयी संघ खेळेल बदाम 11 चंदनसार सोबत. तो RK डोंगरपाडा असेल की V24 चंदनसार असेल, ते पाहण्यासारखं असेल. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला बाय मिळाले. फटका खेळलाय अगदी व्ही शेप मध्ये, वरती गेलाय बॉल.
तितका दूरही जातोय की काय? हो, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. मिळता धावा 4 दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून. चौकार. चार बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा. चौकार, डॉट, चौकार, चौकार, ह्या गोष्टी आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा पंच तयार आहेत मैदानाच्या मध्ये. नितेश कदम सर. षटकातील पुढचा बॉल. ओ, पुन्हा एकदा ऑन द राईज खेळायचा होता. बॉलला फोर्स करायचा होता, परंतु डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 12. थोडा टर्न प्राप्त झालाय, बाहेर निघालायत. ही स्पेशालिटी मुकुल सोनारची आहेत. पहिल्या 5 बॉलमध्ये जरूर 3 चौकार आले, परंतु 2 डॉट बॉलही आलेत. आणि ज्या सरासरीने चालायचं आहे ती तर आतापर्यंत थोडी प्राप्त केलेत V24 ने. बॅकफुटला गेले. आणखीन एक स्ट्रोक, कडक स्ट्रोक. दीपेश लोखंडेचा क्लास दर्शवणारा आलाय. चौकार. पहिला षटकार देखील पहा. 4-0-4-4-0-4 म्हणजे चौकारामध्येच सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. 1 ओव्हर 16 रन. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा दीपक पोहोचतायत. गौतम, चेतन यांना पण पाहू शकतायत. उद्या SPL शिरगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला सुरू होत आहेत. 25-26 DBN लाईव्ह अगदी त्या स्पर्धेमध्ये कव्हरेज करताना पाहायला मिळेल. पंच नितेश कदम सरांचं अगदी पॅनल तिथेही 25-26 जानेवारीला शिरगावच्या अगदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबतीने तुकाराम मांगेला सर त्या स्पर्धेमध्ये असतील. घनश्यामजी भोईर यांचा आवाज तुम्ही त्या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. 1 ओव्हर 16 रन विदाउट लॉस. रिक्वायर्ड रन रेट 12.33. 18 बॉलमध्ये रन करायच्या 37. चला घाई करा. दुसऱ्या षटकासाठी मैदानावरती गोलंदाज येत आहेत. पार्थ अंबिरे. पार्थ तयार. पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल लोअर फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला थारा नाही आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. 6. लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने हिट केला. फक्त क्षेत्ररक्षक ज्ञानेश पाहत राहिले आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलायत. 22-22. पारचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी लोअर फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट करताना पाहायला मिळाले होते. 17 मध्ये 31 ची गरज. आणखीन एक फटका खेळायचा होता. वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडा अगदी लेट झाला. अनिकेत लेट रिॲक्ट केलं. तशा गोष्टी मात्र जाणवल्यात. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा अनिकेतनं बनवल्यात. 6 मध्ये 16 दीपेश लोखंडेनं मिळवल्यात. आतापर्यंत जी सुरुवात झाली ना ती सुरुवात खूप चांगली झाली आहे. V24 बॉय चंदन सर संघाची माहीत आहेत. जरी धावा अगदी आपण दिल्या परंतु त्या बनवायच्या त्याच्यासाठी प्रयत्न देखील करायचे आहेत. फटका खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. मितेश मितू प्रयत्न केले परंतु बॉल मात्र फील करण्यात आलाय. धावा 2. पहा ऍक्शन रिप्ले. स्ट्रोक खेळला. पाठीमागे गेला बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये मितेश मितू अगदी त्यांना आपण पाहिलं फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल त्या ठिकाणी थांबलाय. फटका खेळलाय. लगेच त्याचं उत्तर आणि उत्तराचं प्रतिउत्तर मैदानाच्या मध्ये दिलंय ते अनिकेतनं. अनिकेतच्या बॅटमधून षटकार.
टाकताना पाहू शकतायत. नऊ चेंडूमध्ये 15 धावेची गरज. श्रेयस तयार. श्रेयसचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता निशूचा, परंतु येतोय डॉट. षटकारानंतर कमबॅक केलाय. लेदर क्रिकेटमध्ये आपण पहिल्यांदा खेळणारा हा खेळाडू आहे श्रेयस. अंडरम क्रिकेटमध्ये देखील छाप सोडणारा खेळाडू आहे. काल रात्री अगदी मकवानाच्या अगदी त्या मैदानावरती आपण पाहिलं तर विरार येथे अंडरम क्रिकेटमध्ये रात्री खूप चांगला खेळ दाखवला श्रेयस यांनी. समोरच्या दिशेने फटक्या मात्र खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. ज्ञानेश चांगली फिल्डिंग थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला पाहायला मिळतोय. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलेत. येणारे बॉल 7 बॉलमध्ये रन करायच्या 14. 7-14. दक्ष महेंद्र चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि फुल कुर्तामध्ये आल्यात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मुकुल सोनार. फिल्डिंग चांगली केलाय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे 6 बॉल रन करायचे 13. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एक षटकार येऊन देखील 8 धावा दिलेल्या आहेत. त्या श्रेयस गुरव यांनी, नाटू यांनी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळालीत. 6 बॉल 13 धावेची गरज आहे. मॅचचं अगदी टर्निंग पॉइंट, मॅच चेंज होणारी ही मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6-13. आता कुठला गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती येईल याची चर्चा केली जाणार आहे. कॅप्टन मध्ये चर्चा होत आहेत, खेळाडूमध्ये चर्चा होत आहेत. कुठला गोलंदाजी मार्कवरती आणायचा याच्यासाठी प्रमुख खेळाडू आहेत. त्यांच्यामध्ये आता चर्चा, विचार, विनिमय मैदानाच्या मध्ये सुरू झालेले आहेत. परंतु कुठला गोलंदाज आणणार नक्की तेही पाहूयात. 6 मध्ये 13ची गरज. सहा बॉल मध्ये 13 धावेची गरज आहे. चला घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका, कारण टायमिंग जर पाहिलं तर 3:11 झालेत. वेळ देखील खूप महत्वाचे आहेत. खेळ तर रंगलेला आहेत, परंतु वेळेकडे पाहता आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. पुढील मॅच परेडपाड आणि वैतीपाडामध्ये होईल. सेकंड राऊंडचा तो पहिला मॅच असेल. या मॅचचा विजय संघ खेळेल बदाम इलेव्हन चंदन सर सोबत. शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाल्यात, ज्यांना बाय मिळालेले आहेत. सहा बॉल मध्ये 13 धावेची गरज आहे. नेहाल आल्यात. आधी तर कुशल आले होते लेफ्ट आर्म, परंतु आता नेहाल वरती भरोसा दाखवलाय. 6 मध्ये 13ची गरज. अनिकेत स्ट्राईकला. पहिलाच बॉल बीट 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 होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आलाय डॉट बॉल. येणारे 5 बॉल रन करायच्या मैदानावरती 13. 5 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 5-13. पाहूया काय घडणार. नेहाल तयार. नेहालचा बॉल पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. नेहालनं कमबॅक केला पहिल्या 2 बॉल वरती. मॅचची रूपरेषा बदलल्यात. 4 बॉल मध्ये 13ची गरज. या मैदानावरती कधी काय घडेल हे कोणी सांगू शकणार नाहीत. बऱ्याच वेळा असं वाटलं होतं की एनसीसी नारंगी संघात चांगला खेळ या मैदानावरती दाखवेल, परंतु त्यांना पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं. कोपरी संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं. जयदुर्गा रायपाडाची मॅच जर पाहिली तर त्या पद्धतीनं झाली. अगदी कट टू कट मॅच. 4 मध्ये 13. 4-13. फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आता करायच्या 3 मध्ये 7 साथ द्यायच्यात एकमेकांना द्यायच्या. जसं क्रिकेटचा खेळ म्हटलं तर तिथेही 7 हा आकडा नेहमी महत्वाचा असतो. आता पाहूया हा 7चा आकडा पुन्हा एकदा कशा प्रकारे असेल. 3 बॉलमध्ये रन करायच्या 7. स्ट्राईक वरती अनिकेत आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 22 धावा त्याने बनवल्या आहेत. 244च्या स्ट्राईक रेटला चांगली बॅटिंग करतोय. 3 उत्तुंग षटकार त्यानं ठोकल्यात. निशांत मात्रे अगदी स्ट्राईक रेट 50 आहेत, परंतु आता त्यालाही मैदानावरती खेळ दाखवायचा आहे कारण स्ट्राईक अनिकेतकडे आहेत, परंतु अनिकेतवरती सर्वाधिक जास्त मोठी जबाबदारी जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3-7 3-7 वाला मॅच रंगला आहेत. एक खेळाडू थोडा जवळही घेतलाय आता, परंतु दुसऱ्या बाजूने अनिकेत कशा प्रकारे खेळ करतोय पाहूयात. तीन बॉल मध्ये 7 धावेची गरज. चांगला बॉल पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय. 2 बॉल मध्ये आता 7 धावेची गरज आहे. अट्टी अगदी मॅच हा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न आधी मन बनवलं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 2 बॉल मध्ये रन करायच्या 7 आणि 10 मध्ये 22 आतापर्यंत बनवल्यात. त्या आता मागे ठेवायचे आहेत. आता 2 मध्ये 7 करायचे आहेत. त्याच्यावरती सर्वाधिक जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत. ज्ञानेशनं थोडेसे अटॅकिंग फिल्डिंग आता लावले आहेत कारण त्याला माहित आहे हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉल पैकी 1 बॉल सर्वाधिक जास्त महत्वाचा आहे. 2 मध्ये 7 फटका टोळावलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मॅचचं समीकरण चेंज झालंय. 1 बॉल मध्ये रन करायचे. एक ची मॅच येते बाबा. 1 ची मॅच मध्ये भरपूर दबाव, भरपूर प्रेशर, भरपूर दडपण असतं. षटकार मारणं सोपं असतं पण 1 बॉल मध्ये 1 रन काढणं तितकं सोपं नसतं. आता हा मॅच कोण जिंकणार? RK डोंगरपाडा जिंकणार की V24 बॉय चंदनसार जिंकणार? एका बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 1-1 मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. अनिकेतनं 11 मध्ये 28 धावा त्यानं बनवल्या आहेत. निशू मात्रे आतापर्यंत 2 मध्ये 1 धाव बनवल्या आहेत, परंतु सिंगल कशा प्रकारे घेतली जाईल. एक चांगला बॉल नेहाला टाकायचा आहे. तो बॉल मॅचचं रूपरेषा बदलू शकतोय का पुन्हा पाहूयात कारण त्या एका बॉलवरती सर्व काही अगदी भवितव्य अवलंबून आहे त्या RK डोंगरपाड्याचं. तर 1 बॉल चांगला खेळायचा आहे. तो V24 बॉय चंदनसार संघाला त्यांचंही भवितव्य अगदी त्या बॉलवरती लिहिलेलं आहे. पाहूया कोण जिंकणार? डोंगरपाडा जिंकणार की चंदनसार की डोंगरपाडा? 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. नेहाल मैदानाच्या मध्ये तयार झाल्यात. स्ट्राईक एंडला अनिकेत सरमाके मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आहेत. हा 1 बॉल सर्वाधिक जास्त महत्वाचा आहे. जणू काही आता टेस्ट क्रिकेट सुरू झालाय. शॉर्ट बॉल वरती फटका सजवलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराने हा मॅच फिनिश केलाय. मॅचला जिंकलाय टीम V24 बॉईज चंदनसारनं. अभिनंदन.